कसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता अजून एक जीव येणार आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा श्वास तू गंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया येना येना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा धड़कन वो बन जाएगा थोड़ा मुझ जैसा होगा थोड़ा तुझसा भी होगा अपना बचपन फिर से अपने सामने होगा की आम्ही नक्की काय प्रोग्राम करणार आहोत तर आमच्या प्रोग्रामची थीम अशी आहे म्हणजे आपली पूनम जी आहे तर पूनमच्या लहानपणापासून म्हणजे तिचा जन्म झाल्यावर तिच्या आई वडिलांना होणारा जो आनंद आहे तिथपासून ते प्रेग्नन्सी पर्यंतचा पूर्ण प्रवास आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत म्हणजे पूनमच्या लाईफची जर्नी तुम्हाला इथं पाहायला मिळेल सर्वांना आवडेल अशी खात्री आहे प्रोग्रामला सुरुवात करूया कशासाठी करतो आपण डोहाळ जेवण आजी डोहाळ जेवण कशासाठी करतो कोण सांगेल कशासाठी करतो आपण डोहाळ जेवण माहित नाही कोणाला आपली होणारी जी आई आहे ती आनंदी राहावी प्रसन्न राहावी यासाठी केलेला हा एक छोटासा कौतुक सोहळा असतो बरोबर तर आपली होणारी आई म्हणजे आपली पूनम आता तिच्या मनात काय चालू असेल काय वाटत असेल तिला पूनम काय चालू आहे काय वाटतंय काही प्रश्न पडले काही प्रश्न पडले मुलगा म्हणाले मुलगी म्हणाले प्रश्न पडले नाही पडले तुला नाही पडले पण बाकीच्याला पडलेले आहे की तुला मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे जे सगळ्यांना प्रश्न पडले ते तिला सुद्धा पडलेच असतील त्याशिवाय तिला आत्ता वाटत असेल की येणारं बाळ कुणासारखं बाळ दिसत असेल माझ्यासारखं दिसत असेल का होणाऱ्या बाबांसारखं दिसत असेल असे असंख्य प्रश्न आत्ता तिच्या मनामध्ये पडले आणि होणारं बाळ जर माझ्यासारखं म्हणजे पूनमसारखं दिसत असेल तर माझं लहानपण कसं असेल बरं मी लहान असताना माझ्या आई बाबांना किती त्रास दिला असेल आणि आनंदही नक्की दिला असेल
पाहिलंय पूनमला? पूनम अगदी लहान होती तेव्हा कोणी कोणी पाहिलंय पूनमला? पूनम कशी होती? लडकी नव्हती? छान होती, हसली होती? ओके. पूनमच्या येण्याला सगळ्यांचा दिवस कसा जात होता हे त्यांना कळत नव्हतं. यातच सगळ्यांचे दिवस चालले होते आणि आता आपली पूनम हळूहळू मोठी झाली होती आणि आता ती शाळेत जाऊ लागली होती. बरोबर? आपल्या शाळेचे दिवस म्हणजे कसे कला करायचे, मजा करायचे, मस्ती करायचे असे ते दिवस होते. तर बघूया पूनमने तिच्या शाळेच्या दिवसामध्ये कशी मजा केली. बघूया, जाऊया पूनमच्या शाळेच्या दिवसात. शाळेचा युनिफॉर्म आठवला? कोणत्या शाळेत होती? इथेच. कुठे? तळेगाव, पुण्याला. ओके. शाळेच्या काही मैत्रिणी आल्यात? नाही आल्यात. ओके. शाळेतल्या मैत्रिणींना व्हिडिओ दाखवा. ओके. आता आपली ही शाळेतली अवघड अल्लड पूनम हळूहळू मोठी होऊन आता ती कॉलेजची नवतरुणी झाली होती. आपले कॉलेजचे दिवस म्हणजे कसे फुलपंखी दिवस, मोरपंखी दिवस, स्वप्न बघायचे दिवस. अशी स्वप्न सगळ्यांनाच या वयात पडतात. तशी स्वप्न आता पूनमला पडत होती. तिच्या मनात स्वप्नात कोणीतरी येत होतं पण तो समोर काही येत नव्हतं. अशी अवस्था ती पूनमची झाली होती. तर बघूया तिच्या कॉलेजच्या दिवसामध्ये तिला काय स्वप्न पडायची, काय येत होतं तिच्या मनात. जाऊया पूनमच्या कॉलेजच्या दिवसात. बघूया पूनम कॉलेजच्या दिवसामध्ये कशी होती. मुझे
बहिणीला की बाई इथून पुढचं जे तुझं आयुष्य आहे ते छान एन्जॉय कर, मजा कर, मस्ती कर, पण सांभाळून, कारण इथून पुढं तुला तुझ्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी नाती निभावण्यावी लागतील. कधी आई तर कधी मैत्रीण, कधी नणंद तर कधी बहीण, अशी असंख्य नाती तुला इथून पुढं सांभाळून घ्यावी लागतील. तर बघूया याच ह्याच्यावर आधारित एक छानसं गाणं, जन्म बाईचा. मुली पुण्याला शिक्षण पूर्ण झालं की घरचे काय म्हणतात, काय म्हणत होते पुन्हा घरचे काही म्हणत होते, शिक्षण पूर्ण झालं काही म्हणत होते घरचे, लग्न कर म्हणत होते. आणि अशीच घाई पुण्याच्या घरच्यांना झालेली होती. आणि अशातच एक छान स्थळ आलं साखररावांचं. दोघांच्या सहमतीने विवाह ठरला आणि साखरपुडा सुद्धा झाला. साखरपुडा झाला म्हटल्यावर मैत्रिणी चिडवलं असेल, चिडवलं तर पुन्हा चिडवलं तर आलेत मैत्रिणी, चिडवलेले आले नाही आले, चिडवून गायब झाले. बरं, मैत्रिणीने चिडवलं होतं तिला. तर बघूया पुढच्या छानच्या वेळात पुन्हा कसं चिडवलं होतं बघूया साखरपुड्याचा छान समारंभ.
नाचला होता, मजा केली होती, धमाल केली होती. बरं, आता आम्हाला ते लग्नाचं आमंत्रण होतं, त्यामुळे आम्ही या दोघांचा लग्नाचा सोहळा परत एकदा इथे दाखवणार आहोत. ज्यांचं मराठीत नाचायचं राहिलं असेल तर त्यांनी इथं परत एकदा धमाल करायला यायला हरकत नाहीये. बघूया लग्नाची छानशी गाणी आम्ही बोलावू तेव्हा तुम्ही नक्की जॉईन. Thank you.
करावं. पेक्षा जास्त असते ना, जास्त असते. त्यामुळे जर कोणाचा आहेर द्यायचा राहिला असेल तर त्यांनी तो माझ्याकडे दिला तरी चालेल. कारण तेव्हा नवरा मुली वेगळे होते आणि आता वेगळे होते, बरोबर आहे. असो आम्ही टाळ्यांचा आहेर स्वीकारतो. आता पूनमने लग्न झाल्यानंतर सागररावांच्या आयुष्यामध्ये प्रवेश केला आणि कुठलीही मुलगी जेव्हा एखाद्या नवीन घरामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला अनेक नाती निभवावी लागतात. बायकोपासून सुरू होणारं नातं तिला अनेक नात्यांमधून जावं लागतं. नंदेच्या, जावेच्या आणि सगळ्या गोड नातं असतं ते म्हणजे सुनेचं, ते तिच्या सासूबाईंबरोबरचं. तर या नात्यावर सुंदर अशी कविता आहे, ती तुमच्या पुढे सादर करते. कारण आता इथे जवळपास 70% महिला वर्ग उपस्थित आहे आणि ही कविता सगळ्या महिला वर्गाला मी कुठेतरी रिलेट करते. कोण म्हणता बाईला लेक जवळची असते, लेक 4 घंटा लागते पण सून मात्र मरेपर्यंत लागते. माहेर पासून लेकीला 4 दिवस खाऊ घालते, आयुष्यभराची पोळी मात्र बाई सुनेकरताच ठेवते. तडक्याचं जोर करून लेकीला बाई 100 वेळा टोकते, पण आपल्या घरची म्हणत सुनेला नेहमी माफ करते. घरामध्ये प्रत्येक गोष्ट बाई लेकीवरच लागते, मात्र सुनेची प्रत्येक गोष्ट ती तिच्या कलेकलेने घेते. लेकीचं बाळपण करून बाई लगेच मोकळी होते, पण सुनेच्या पोराला मात्र दुधावरच्या साईप्रमाणे जगते. कोण म्हणतं सुनेवर सासू अत्याचार करते? अहो, सासू स्वतःची जागा सोडते आणि ती सुनेला सर देते. फरक फक्त एका शब्दाचा असतो आणि शब्दामुळे बदललेल्या नात्याचा असतो. आईच्या ओरडण्याचं समजावून होतं, पण सासूच्या ओरडण्याचं मात्र बोल लावणं होतं. लेकी सुनेच्या या गोष्टी रूढींनी आधीच मांडल्या. लेक धागे पेरत जाते आणि सून माप ओलांडून घरात येते आणि सून माप ओलांडून घरात येते. आता या दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर तुमचे सगळे सोपस्कार झाले, म्हणजे सत्यनारायणाची पूजा किंवा जे काही देवादेवाचं होतं ते सगळं झालं. तर आता हे झाल्यानंतर हे दोघं कुठेतरी फिरायला गेले असतील, हनीमूनला गेले असतील. तर आपण या दोघांना विचारूया की दोघं फिरायला कुठे गेले. महाबळेश्वर. महाबळेश्वर एकदम छान ठिकाण आहे. सगळ्या हनीमून कपलला आवडतं. कुठल्याही सीझन मध्ये गेलं तरी तिथलं वातावरण एकदम प्रेझेंट असतं. तर ह्या दोघांनी महाबळेश्वरला सनसेट सनराईज पॉइंट हातात हात घालून सुखी संसाराची स्वप्न बघत त्यांनी ते महाबळेश्वर फिरले असतील. तर आपण या दोघांच्या त्या महाबळेश्वरच्या आठवणी पुढच्या गाण्यातून परत एकदा या गाण्याचं त्यांना आठवण करून देऊ. Oh,
केलं नाही का? आता करायचंय का? तुम्ही पण करणार का त्यांच्याबरोबर? चल, आणि आमचे आजच्या परीक्षा कसे वाटते? छान सैराट होता एकदम परफॉर्मन्स. चला, आपण लग्नाला काही महिने किंवा काही वर्ष लोक की सगळेजण आम्ही जोडीकडून काय अपेक्षा करायला लागतात? काय करायला लागतात आजी? लग्नाला काही महिने झाले की काय म्हणतात तुम्ही? काय म्हणलं होतं त्यांना? का काहीच नव्हतं म्हणलं? त्या दोघांना काय म्हणलं होता? काहीच नाही, म्हणजे काही म्हणावंच लागलं नाही का? चला, चांगली गोष्ट आहे. हॅलो हॅलो कुठेतरी लग्नाला काही महिने किंवा काही वर्ष लोटली की सगळ्यांना काहीतरी गुड न्यूज हवी असते. वेळा हॅलो 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 येते ऐकू? हॅलो हॅलो पहिला कधी देणार, बर्फी कधी देणार असे सगळेजण विचारायला लागतात. बरोबर आहे ना आजी? आणि कुठेतरी आपल्या पूनमच्या मनामध्ये सुद्धा ते गोड स्वप्न येऊ लागलं. दुडू दुडू धावणारं बाळ तिच्या स्वप्नात येऊ लागलं. मुलगी होऊ दे किंवा मुलगा होऊ दे, पण ती मात्र आई होणार त्या विचारानेच ती अगदी आनंद गेली होती, भारावून गेली होती. तर बघूया दोहा जेवणाचा परिचय.
कुणाकडे लांबपर्यंत सॉक्स दिसला पाहिजे. कोणाची लोक आले, मुलाकडची मुलीकडे आले होते का मुलीकडची मुलाकडे आले होते? मुलाकडचे आले असते तर पिंक सॉक्स, मुलाकडचे आले असते तर ब्लू सॉक्स. कोण आलं होतं? तिचा आन्सर आलाय पुन्हा. ओके, मुलीकडचे गेले होते मुलाकडे. बरं, मुलांनी किती वेळ लावला होकार द्यायला? किती वेळ लावला? हो म्हणाला किती वेळ लावला? नाही, असंच आन्सर नाही. किती वेळ? 2 तासात. 2 तासात? नक्की अरेंज होतं का? नक्की अरेंज होतं? पुन्हा अरेंज होतं? 2 तासात त्यांनी होकार दिला. 4 दिवस घेतले ना, काही पण सांगतात आहे ना. बरं, होकार दिल्यानंतर पहिल्यांदा आय लव्ह यू असं कोण कोणाला म्हटलं होतं? पहिल्यांदा सॉक्सने दाखवायचंय. कोण म्हटलं होतं पहिल्यांदा आय लव्ह यू असं? कोण म्हटलं होतं? हा, सॉक्सने. मुलीकडे पुन्हा म्हणाला नाही, पुन्हा म्हणाली असेल तर पिंक सॉक्स आणि तुम्ही म्हणाला असेल तर ब्लू सॉक्स. कोण पहिल्यांदा म्हटलं? ओके ना, वय बापूने पहिल्यांदा म्हटलं. ओके, दोघांमध्ये फिरायला कोणाला जास्त आवडतं? ज्यावेळी कोणाला आवडतं? बघा बघा, आन्सर बघा. तू नाही इकडे, ताई ताई इकडे. आता तुझं नाव काय? ओडी. ओडी तू इकडे इथे. आता तू, आता तुझा पार्ट आहे. फिरतं कोण जास्त? बाहेर गावोगावी इकडे तिकडे कोण जास्त फिरतं? बाबा की आई? असं हात कर, इकडे का इकडे? खबर तिला काही आन्सरच नाहीये. पण दोघांमध्ये शॉपिंग करायला कोण करतं गं? आणि शॉपिंग कोण जास्त करतं? मम्मा की पप्पा? पप्पा. बरं, तुमचं काय मत आहे? शॉपिंग कोण जास्त करतं? तेच करतात, म्हणजे दोघीचं माय लेकीचा आन्सर बरोबर आहे. बरं, आता तू मला सांग. हा, ओळी इकडे जर अशी, दोघांमध्ये कोणाचं प्रेम जास्त आहे गं? मम्माचं की पप्पाचं? मम्माचं पप्पावर जास्त आहे ना? दोघं, तुमचं काय मत आहे? कोणाचं प्रेम जास्त आहे? दोघांचं आहे. येस, दोन्ही सॉक्स वरती करायचे. आता महत्वाचा प्रश्न, ओवी, दोघांमध्ये भांडतं पण जास्त आहे ना? कोण भांडतं जास्त? पण सगळ्यात जास्त कोण भांडतं? पप्पा. जास्त भांडतात. येस, पण पप्पाने तर मम्मीचं सॉक्स वरती केलंय. पप्पा म्हणतात की मम्मी भांडते. कोण भांडतं? पप्पा. तरी पण तिला कन्फर्म मत आहे की पप्पा भांडतात. येस, कोण भांडतं? पुन्हा पुनमचं काय मत आहे? दोघांचं मत आलं, पुनमचं राहिलं ना. दोघं 50-50. पण ओवीचं मत आहे पप्पा भांडतात, पप्पाचं मत आहे पुनम भांडते, पुनम म्हणते आम्ही दोघे भांडतो. बरं, जाऊ दे. भांडण झाल्यावर ओवी सॉरी कोण म्हणते का पहिल्यांदा? पप्पा सॉरी म्हणतात. ओके, तुम्हाला काय वाटतं? कोण सॉरी म्हणतं? बॅकफूट कोण येतं? माझं चुकलं, सॉरी असं कोण म्हणतं? पुनमचं मत आहे की मी येते आणि यांचं मत आहे की मी येतो. त्याला काही ऑप्शन असतो दुसरा? काही ऑप्शन असतो. बस, आता तुमच्या घरात छानसं गोंडस बाळ येणार आहे, बरोबर? त्या बाळावर कोण प्रेम करणार? कोणी? मम्मा करणार का पप्पा करणार? तू करणार? मम्मी. मम्मी जास्त प्रेम करणार कसं तिचं मत आहे. पण तुम्हाला काय वाटतं कोण प्रेम करणार जास्त? दोघांनी सॉक्स वरती करायचे, सगळे दोघंही करणार, बरोबर आहे. बरं, आता बाळाचं नाव कोण ठरवणार आहे? कवी, नाव कोण ठरवणार आहे बाळाचं? मी. बरं, आता बाळ ओळी. आता महत्वाचा प्रश्न आहे, बाळ नुसते येणार नाहीये तर ते रात्री उठणार आहे, रडणार आहे, उठावं लागणार आहे. तर कोण पहिल्यांदा उठणार? मम्मी, पप्पा की तू? पप्पा. पप्पावर ढकलून मोकळी आहे. तर तुम्हाला काय वाटतं कोण उठणार पहिल्यांदा? तुमच्या दोघांना काय वाटतं? ऑप्शन तिला लेकीने दिलेलं आहे ऑप्शन पप्पाने उठायचा, त्यामुळे पप्पा उठायला तयार आहे. पुन्हा तुझं काय मत आहे? पप्पा सगळं बघणार आहे. बस नुसतं उठून नाही जाणार आहे, डायपर सुद्धा चेंज करायचंय. डायपर कोण चेंज करणार? पप्पा. पप्पा आपले तयार आहे, पप्पा आपले. बरं, शेवटचा प्रश्न, तुम्हाला काय हवा आहे? मुलगा की मुलगी? आता दोघांनी सॉक्स वरती करा. मुलगा हवा असेल तर ब्लू सॉक्स, मुलगी हवी असेल तर पिंक सॉक्स. येस, पूनमला मुलगा हवा आहे आणि जावई बापूला काही चालणार नाही. ओके, तुला काय हवंय?
दादा हवाय तिला. ये छोटासा दादा हवा आहे. म्हणजे की असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, बाळाची सुखरूप असू दे अशी आपण प्रार्थना करूया. आणि या गोल कप असेल तर टाळ्या वाजवायच्या. थँक्यू थँक्यू ही सुंदर नाजूक नार हसली 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 गालात. तिला महिना झाला एक, तिला महिना झाला एक, कुणाला आहे एक लेक. हसली 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 गालात. येस असं एकदाही यायचं. नार हसली 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 गालात. तिला महिने झाले दोन, तिला महिने झाले दोन, कुणाकडे आहे आयफोन. हसली 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 गालात. कुणाकडे आयफोन आहे? आयफोन नाहीये. ही सुंदर नाजूक नार हसली 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 गालात. तिला महिने झाले दोन, तिला महिने झाले दोन, कुणाकडे आहे सॅमसंगचा फोन. हसली 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 गालात. सॅमसंगचा फोन, सॅमसंग नाही. ही सुंदर नाजूक नार हसली 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 गालात. तिला महिने झाले तीन, तिला महिने झाले तीन, कुणाच्या डोक्यात आहे खड्याची पीन. हसली 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 गालात. खड्याची पीन आता तुम्ही एकदा जिंकले ना. खड्याची पीन, साडीला खड्याची पीन, साडीला आहे का तुझी खड्याची पीन? ये पहिल्यांदा गरोदर ही सुंदर नाजूक नार हसली 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 गालात. हिला महिने झाले चार, हिला महिने झाले चार, कुणाच्या गळ्यात आहे मोत्याचा हार. हसली 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 गालात. येस त्याच्या गळ्यात मोत्याचा हार आहे. पण थोडंसं लहान मुलांना ठेवूया म्हणजे तुम्हाला छान एन्जॉय करता येईल. पहिल्यांदा गरोदर ही सुंदर नाजूक नार हसली 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 गालात. हिला महिने झाले पाच, हिला महिने झाले पाच, कुणाच्या पर्स मध्ये आहे आरशाची काच. हसली 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 गालात. फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, पर्स त्याच्यामध्ये कोणाला तरी अर्थ आहे. फाउंडेशनला, कॉम्पॅक्टला, कॉम्पॅक्ट नाहीये कोणाकडे? नाहीये. बरं मी दुसरं म्हणते. आहे का कोणाकडे? आहे तुमच्याकडे? हा या. पहिल्यांदा गरोदर ही सुंदर नाजूक नार हसली 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 गालात. तिला महिने झाले सहा, तिला महिने झाले सहा, कुणाच्या पर्स मध्ये आहे 100ची नोट पहा. हसली 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 गालात. जमा करा 100. पहिल्यांदा गरोदर ही सुंदर नाजूक नार हसली 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 गालात. हिला महिने झाले 7, कुणाकडे आहे एक नात. हसली 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 गालात. नाच या ते उभे राहिले. या या. पहिल्यांदा गरोदर ही सुंदर नाजूक नार हसली 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 गालात. तिला महिने झाले 8, तिला महिने झाले 8, कुणाच्या साडीला आहे मोराचा काठ. हसली 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 गालात. आहे मोराचा काठ. या आता शेवटचा महिना आहे, जिंकायची संधी, शेवटची संधी आहे. मोराचा काठ त्या उभे राहिल्यात. हा या. शेवटची संधी जिंकायची. पहिल्यांदा गरोदर ही
तिला महिने झाले चला तिला महिने झाले न कोणाला आहे दोन भाऊ हसली 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 गालात या चला या सगळ्या नवजातीसाठी जोरदार टाळ्या. कोणाचं लग्न झालं नाहीये ह्याच्यामध्ये मग घेऊ शकते ही नाव. बरं फटाफट आपल्याला आपलं नाव सांगायचं ओखाणा घ्यायचंय आणि बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे ओखाणा घेतलं तर बक्षीस मिळणार आहे. चला फटाफट कोण पहिला घेतंय तोपर्यंत दुसरीने आठवून ठेवा. 5 मिनिटात सुरू करायचंय. ठीक आहे 5 मिनिटात संपायला पाहिजे. मुलीमध्ये मायाचे मळ्यात नवरत्नाचा हार आतबाईच्या गळ्यात आतबाईच्या पोटी जलमले हिरे पाटलाच्या मुंड्याचा मोत्याचे तुरे मी गुरुस कस कांबा हाती केळीचा कांबा हातीच गाते हातीस हा बोलाला आला लाग मारी बांधली 3 तार वर करमुटेचा भोग काय कांदर जगो हात जर मकर त्यात ते कमान त्यात ते दक्षिण घेऊ त्यात निराल्या ते शिंग राहू. एक म्हणता गाडी घेऊ एक म्हणता गड्या घेऊ एक म्हणता नागराला जाऊ नागरात घेतली पिठी चला कृष्णाच्या भेटी कृष्णाची वाढली टाळी चला वनमाळी वनमाळीत घेत ते गाया चला शिंगणापुरात नागदेव पार्वतीला तारा नागदेव पार्वतीच्या पायात ते पिंडी तिकडून आली राम लक्ष्मणाची दिंडी दिंडीची ऐकत होते कथा पुढे जेजुरीचा घोडा उभा होता. जेजुरीच्या घोड्याचे गळत होते सोनातीचे सोगे कसावर होते गुन्हेसर उभे गुन्हेसावरचे निळीत होते पुढे 3 चाळीचा गणपती हवं उभे होते बाळात पुण्याचा गणपती रागा पुण्याच्या गणपतीच्या अंगावर सोन्याचे बाग चला पाहून तुळशी बागात उभे होते जोत्यावर चांद देऊ भीतीवर चांदण्याच्या घाटावर धोक्याचे पावलं बाळासाहेबांचं नाव घ्यायला मला हसताना लागलं. कसला भारी उभा येतोय ना एकदम एक्सप्रेस. चला तयार आहे चला चला घ्या पण हवं तर मागेलच. गुलाबाच्या झाडाला असतात काटेरी कुंपण सुभाषरावांचं नाव घेते सर्वांचं असंच असू दे आमचं. संसार करता आणि मला करायचा आहे परमार्थ गणेश रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ. क्या बात है क्या बात है. 1 2 तू आठवण ठेवायचंय नाही नको की तू उशिरा लागते देवा मी चला पुढे घ्यायचं थांबायचं. मलाही परवा नारळबागांच्या राशी चंद्रकांतींचे नाव घेते पूनमच्या डोळ्याची ऋषी. एका महिन्यात एका वर्षात महिने असतात 12. अतुल रावांचं नाव घेते आनंद झालायचा. चला पुढे माझे वाक्य सागररावांचं नाव घेते सर्वांना. क्या बात आहे मस्त. लहान मुलाला जरा 2 मिनिटं खाली जा पटकन खाली जा लहान मुलाला सोडा खाली. तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी शामरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी. व्हिडिओ करा पाठवा तिच्या नवऱ्याला. चला सरळ लाईन करा सरळ. I want to
परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषत्वाने आमच्या ज्या गृहिणी आहेत त्या रोजच्या धाकाधकीच्या जीवनातील अनेक हालापेष्टा सहन करून कुठेतरी एक क्षणिक आनंद त्यांच्या जीवनामध्ये येतो आणि तो ह्या हिरकणी ग्रुपने या ठिकाणी निर्माण केला. बहिणाबाईंच्या भाषेत सांगायचं झालं तर माझ्या माऊलीची माया काय वालू में आराणी, सारे सहोदर सरले बरी सरेना कहाणी. श्री जन्माची कहाणी आणि कष्टाची कहाणी कधीही संपत नाही, परंतु असे काही व्यक्तिमत्व असतात ते हिरकणी ग्रुप सारखे की ज्यांनी आपणाला या क्षणाला या कुटुंबाला आनंद दिला. पुन्हा एकदा आमच्या शिंदे पाटील आणि गंगरे पाटील परिवाराच्या वतीनं हिरकणी ग्रुपचे मनपूर्वक आभार मानतो. तसंच शिंदे पाटील परिवार हा पूनमला सासू सासऱ्यांप्रमाणे नाही तर आई वडिलांची माया वेळोवेळी त्या कुटुंबामध्ये पूनमला मिळते. खरं तर हे समाजामध्ये खूप दुर्मिळ चित्र आपल्याला बघायला मिळतं. या कुटुंबातील एकंदरीतच वातावरण खूप छान आहे. तीच प्रेरणा इतर कुटुंबालाही या माध्यमातून मिळेल. म्हणूनच आपण सर्वांना या कुटुंबाने या ठिकाणी बोलवलं कारण एकच की आपण सर्वच जण त्या कुटुंबातील तितक्याच तोलामोलाचे घटक आहात म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम महिला भगिनी करतील. मी आलेले वाकली फळानी लगडली हिला पराच्या गादीवर हळू बसवा. किती लाजली लाजुनी हसली हिच्या मनी ते डोहाळे सारे पुरवा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. वसंत ऋतू आला मोहरुनी आंबा गेला कोकिळ कुहू कुहू गाई. चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे होणार आता तू आई. केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा. कुणी येणार 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 मनच विचार हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी. जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी. चल गाऊ गाणी नको डोळा पाणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी. तुझ्या उंजळीत ती वाटे वेवला. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार येणार येणार
वेलीवर फुल गोजीर, त्याच्या हसण्यानं केलं बाई घर हासर. आज संसाराच्या वेलीवर फुल गोजीर, त्याच्या हसण्यानं केलं बाई घर हासर. पुनवेचा चंद्र असा हाती घेऊया, कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. कौशलेचा कुणी बाई हा श्रीराम घ्या, कुणी गोविंद घ्या. जिस दिन का हमको रहता इंतजार है, ये तेरा जन्मदिन खुशियों का त्योहार है. जिस दिन का हमको रहता इंतजार है, ये तेरा जन्मदिन खुशियों का त्योहार है. ये दिन मुबारक तुमको 100-100 बार है, हर बार है बार बार है. जिस दिन का हमको रहता इंतजार है, ये तेरा जन्मदिन खुशियों का त्योहार है. Bye.
विधी